लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे ग्रामपंचायत कार्यालयात कन्या सन्मान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सरपंच संगीताबाई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी पंढरीनाथ मैत यांनी मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले की घराघरात जन्माला येणाऱ्या मुलीचा सन्मान झाला पाहिजे, लिंगनिदान व भ्रूणहत्या थांबवली पाहिजे आणि मुला-मुलींना समान दर्जा मिळालाच पाहिजे। हाच खरा कन्या सन्मान दिन होय। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघा शेवगण यांनी सांगितले की मुलींचा जन्मदर अद्यापही कमी आहे। प्रत्येक 1000 मुलांमागे केवळ 885 मुलींचा दर नोंदवला जातो। महिलांनी सकस आहार, उच्च शिक्षण आणि आरोग्यविषयक काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। कार्यक्रमात डॉक्टर रूपशाली खोडवे, निकिता मुकासे यांच्यासह विविध मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले। यावेळी केंद्रीय प्राथमिक शाळा, भारत ग्रामीण विद्यालय, झकेरिया उर्दू प्राथमिक शाळा, मुबारक उर्दू हायस्कूल आणि महात्मा फुले विद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान करून शालेय साहित्य वाटप करण्यात आले। अंगणवाडी पर्यवेक्षिका लक्ष्मीबाई पल्लाळ, आरोग्य निरीक्षक संजय भोसले, मुख्याध्यापिका बेबीबाई घुगे, ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तसेच अंगणवाडी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रामधील मिलिंद कुमार लांडगे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, कन्नड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.